क्वेश्चन. तर पहिला जो क्वेश्चन आला होता तो फाइंड ऑड वन आउट आला होता, राईट. फाइंड ऑड वन आउट. त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला विचारण्यात आलं होतं सबस्क्राइब कॅपिटल, कॉल अप कॅपिटल, पेड अप कॅपिटल आणि इक्विटी शेअर्स. बाकी 3 कॅपिटलचे प्रकार आहेत. फक्त इक्विटी शेअर हा भागांचा प्रकार आहे. त्यामुळे आन्सर येईल याचा इक्विटी शेअर्स. त्याच्यानंतर बिल्डिंग, बिल्स पेबल, फर्निचर अँड मशिनरी. तर याचा आन्सर असेल बिल्स पेबल. वाय? बिकॉज बाकी 3 ऍसेट्स आहेत आणि बिल्स पेबल एक मात्र लायबिलिटीज आहे. त्यामुळे आन्सर येईल बिल्स पेबल. त्याच्यानंतर रिटेनिंग ऑफ बिल, नोटिंग ऑफ बिल, डिस्काउंटिंग ऑफ बिल, एंडोर्सिंग ऑफ बिल. तर हे तिन्ही गोष्टी ड्रॉवरचे अधिकार आहेत. ड्रॉवर करू शकतो. नोटिंग करण्याचा बिलाचा अधिकार जो आहे तो फक्त नोटरी पब्लिकचा आहे. त्यामुळे आन्सर येईल नोटिंग ऑफ बिल. नेक्स्ट क्वेश्चन, ऑडिट फीस, इन्शुरन्स, मेडिकल एक्सपेन्सेस, सन्ड्री रिसीट. याच्यामध्ये चेक करा. ऑडिट फीस, इन्शुरन्स आणि मेडिकल एक्सपेन्सेस हे सर्व एक्सपेंडिचर साइडला जातात किंवा प्रॉफिट लॉस डीआर साइडला जातात. फक्त एक मात्र सन्ड्री रिसीट जे आहे ते जाईल बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साइडला. सो आन्सर येईल याचा सन्ड्री रिसीट. करेक्ट, शाबाश. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्ह, क्रेडिटर्स, इन्व्हेस्टमेंट अँड कॅपिटल पब्लिक. याचा आन्सर येईल इन्व्हेस्टमेंट. जस्ट बिकॉज बाकी सगळेच्या सगळे लायबिलिटीज आहेत. इन्व्हेस्टमेंट एक मात्र ऍसेट आहे. त्यामुळे आन्सर येईल इन्व्हेस्टमेंट. आय होप तुमच्यापैकी 5 च्या 5 मॅक्सिमम जणांचे बरोबर आले. किती जण असे कार्यकर्ते आहेत ज्याचे 5 च्या 5 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आले आहेत? करेक्ट जर आले असेल फटाफट आमच्या टीमशी शेअर करा. कारण भाई चिंदी ऑब्जेक्टिव्ह होते त्यामध्ये काहीच नव्हतं. तुम्ही कोणत्याही युट्यूबरची जर स्ट्रीम केली होती तर प्रत्येक टीचरने सर्व ऑब्जेक्टिव्ह कव्हर केले होते. डन, शाबाश, ग्रेट. आता याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्टिव्ह चुकलं तर त्याच्यामध्ये हायपर व्हायची काही गरज नाही. रिलॅक्स राहायचं. जिंदगी का नाम ही है सुख दुख बांट लेना. ओके, चलो नेक्स्ट आहे ऍग्री और डिसएग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता याच्यामध्ये चेक करा. जर ऍग्री असेल तर असं मी राईट मार्क करेन, डिसएग्री असेल तर क्रॉस मार्क करेन. ओके, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. तर या विधानाशी आपण सगळे डिसएग्री आहोत, असहमत आहोत. वाय? बिकॉज नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न बॅलन्स शीट तयार करतात. उत्तरमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्मॅट ड्रॉ केला असाल. आन्सर काय? डिसएग्री. करंट अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. करंट अकाउंट जे असते ते ऑलवेज डेबिट बॅलन्स शो करत नाही. समटाइम्स क्रेडिट बॅलन्स शो करते, समटाइम्स डेबिट बॅलन्स शो करते. डिसएग्री. अ बिल ऑफ एक्सचेंज इज कंडिशनल ऑर्डर. आन्सर असं याचा असेल डिसएग्री. वाय? कालच स्ट्रीम मध्ये सांगितलं होतं बिल्स ऑफ एक्सचेंज इज अन अनकंडिशनल ऑर्डर. अनकंडिशनल ऑर्डर असते त्यामुळे हा सुद्धा काय डिसएग्री. पहिले तिन्हीच्या तिन्ही डिसएग्री आहेत. बिल ऑफ एक्सचेंज एक कंडिशनल ऑर्डर नाही तर ते एक अनकंडिशनल ऑर्डर आहे. शाबाश. नेक्स्ट आहे रिटायरिंग पार्टनर एंटायटल टू शेअर अ रिझर्व्ह फंड अँड अक्युमुलेटेड प्रॉफिट. म्हणजे काय की जोही भागीदार व्यवसायातून रिटायर व्हायला त्याचा अधिकार आहे. रिटायरिंग पार्टनरचा अधिकार आहे की त्याला जनरल रिझर्व्ह पण मिळाला पाहिजे, अक्युमुलेटेड प्रॉफिट, अनडिस्ट्रिब्युटेड प्रॉफिट मिळाला पाहिजे. ऍग्री, ऍग्री, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑन डिझोल्युशन. जेव्हाही व्यवसाय बंद पडते कॅश अँड बँक अकाउंट ऑटोमॅटिकली क्लोज होते. ऍग्री. हा सुद्धा ऍग्री आहे. पहिले 3 डिसएग्री, बाकी 2 ऍग्री होते. आय होप तुमचे सर्वचे सर्व हे सुद्धा करेक्ट आले असतील. 5 पैकी 5 मिळाले असतील. भाई पुस्तकीतूनच ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत आणि ज्यांनी पेपर काढलेला आहे त्यानं असं वेचू वेचू सोपे सोपे ऑब्जेक्टिव्ह काढलेले आहेत. जर तुम्ही इमानदारीने ऑब्जेक्टिव्ह अभ्यास केला असेल तर आला असेल. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन केस ऑफ डिझोल्युशन assets and liabilities are transferred to dot 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 account. डिझोल्युशन मध्ये सर्व assets and liabilities कुठे ट्रान्सफर करतात? रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतात. आन्सर काय? रिअलायझेशन अकाउंट्स. करेक्ट, शाबाश, व्हेरी गुड. त्याच्यानंतर इन अब्सेन्स ऑफ एन एग्रीमेंट. एग्रीमेंटचा अब्सेन्स असेल, राईट. एग्रीमेंट जर 2 पार्टनर मध्ये झालं अबाउट लोन्स अँड ऍडव्हान्स आणि इंटरेस्ट ऑन लोन बद्दल तर किती टक्के इंटरेस्ट त्याच्यावर चार्ज केला जातो? एक्झॅक्ट रेट ऑफ पर्सेंटेज किती टक्के असते? 6% असते. ऑलरेडी आपण डिस्कस केला 6%. राईट, 6%. त्याच्यानंतर इफ एनी ऍसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर डॉट डॉट अकाउंट इज डेबिटेड. जर एखादा ऍसेट एखादा पार्टनर मार्फत टेकन ओव्हर करण्यात आलं तर कोणता अकाउंट डेबिटेड करण्यात येतो? आन्सर येईल कॅपिटल अकाउंट डेबिटेड करण्यात येतो. भागीदारासाठी खर्च आहे. ऑलवेज कॅपिटल अकाउंट डेबिटेड केल्या जाते जेव्हा जेव्हा पार्टनर ऍसेट टेकन ओव्हर करते. त्याच्यानंतर द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायर्ड पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज डॉट 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 अकाउंट. म्हणजे जोही व्यवसायातून निवृत्त होणारा भागीदार आहे त्याचा बॅलन्स कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येते? तर त्याचा आन्सर असेल लोन अकाउंट. आन्सर काय असेल त्याचं? लोन अकाउंट. हॅलो सर, मी थोडं लाईव्ह स्ट्रीम मध्ये आहे, 5 मिनिटांवर बरोबर. आन्सर आहे त्याचा लोन अकाउंट. डन. चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॉट 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 अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. दॅट्स इट. एकदम इझी. आय होप तुमचे सर्वचे सर्व ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आले असतील. डन, शाबाश. 15 चे 15 किती जण असे आहेत की 15 चे 15 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आलेले आहेत? भाई तुक्का कामा नाही, कारण खूप सोपे होते. याच्यामध्ये चुकण्याची गुंजाईशच नव्हती काही, कारण एकदम बेसिक ऑब्जेक्टिव्ह होते. अनेक ऑफलाईनचे क्लासेसचे स्टुडंट आहेत डीएटू अकॅडमीचे, त्यांचे 20 पैकी 19 ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले. काही जणांचे 20 पैकी 20 आलेले आहेत ज्यांनी छोटे छोटे गोष्टी ऑब्झर्व केले. आणि आज जर सकाळची स्ट्रीम केली असती तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये ज्यांचाही 1 मार्क कटला ते वाचला असता. कारण सकाळी असं स्ट्रीम मध्ये हात धरून सांगितलं होतं की भाई मर्कंटाईलच्या स्पेलिंग कडे लक्ष द्या. तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये काही काही गोष्टी अशा असतात की आन्सर एकदम फट येते, बट चला पूर्ण वर्गाच्या वर्गाला स्पेलिंग आहे आणि त्याच मोमेंटात दिमागात चलना टीआयएल टीएलई टीएल एमओएन असं काय काय काय. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. आता या क्वेश्चनचा आन्सर मल्टिपल पुस्तकात मल्टिपल आन्सर दिले. डायजेस्ट मध्ये दिलेला आहे, टार्गेट पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. अनेक टीचर्स एक जण सांगितलेलं आहे, कोणी ओपन सोर्स म्हणते, कोणी रेडी टू यूज म्हणते. बट त्याचं करेक्ट आन्सर आहे मर्कंटाईल. मर्कंटाईल म्हणजे काय? व्यापारी कॅटेगरी मधला, राईट. टॅली सॉफ्टवेअर इज क्लासिफाईड इनटू दिस कॅटेगरी. आन्सर येईल मर्कंटाईल कॅटेगरी, राईट. आन्सर काय त्याचं? मर्कंटाईल. आता ज्यांनी मर्कंटाईल लिहिलं त्यांचं सर्वांचं बरोबर आलेलं आहे. इफ इन केस तुम्ही जर लिहिलं नाही तर मग कुठं ना कुठं सर रेडी टू यूज लिहिलं तर काय किंवा ओपन सोर्स लिहिलं तर काय? बॉस लास्ट इयर जो बोर्डाचा पेपरचा जो मॉडेल आन्सर आहे, अनेक टीचर्सला मी ते शेअर सुद्धा केलेला आहे मॉडेल आन्सर्स, राईट. तर त्या मॉडेल आन्सर्स मध्ये एकच आन्सर आहे जे म्हणजे मर्कंटाईल, राईट. त्याची स्पेलिंग काय येते अशा पद्धतीची MERCANTILE. MERCANTILE. याच्यामध्ये स्पेस वगैरे नाही, हे जस्ट लिहिताना थोडं क्रॉस झाला, एक्स्ट्रा स्पेस देण्यात आलेले आहे. हे दोन शब्द आहे MERCANTILE. किती जण अखिल भारतीय स्पेलिंग संघटनेचे बंधू भगिनी ज्यांची स्पेलिंग करेक्ट आली आहे? भाई स्पेलिंग जर करेक्ट आली असेल तर फक्त आमचा इमोजी शेअर करायचं आणि झालं पॉसिबल तर व्हिडिओ लाईक करायचं. कारण या स्पेलिंग मिस्टेक जर गेली तर मार्क करतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही 90 वर 95 वर गेला तर चीफ मॉडेरेटर चेक करते. आता समजा त्याच्या नजर चुकीने वाचला तर वाचलाच नसला, मग तर तुमची मुंडी पकडणार. ओके, डन. चलो नेक्स्ट आहे पार्टनरशिप एग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म.
पार्टनरशिप अग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म. आन्सर काय? पार्टनरशिप डीड. आन्सर काय त्याचं? पार्टनरशिप डीड. व्हेरी गुड. त्याच्यानंतर अँड ॲसेट्स विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश इमिडिएटली. हा अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मधला ऑब्जेक्टिव्ह आहे. एकच आला होता, तो पण सोपा आला होता. ओके. अँड ॲसेट्स विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश इमिडिएटली. आन्सर काय असेल? लिक्विड ॲसेट्स ऑर करंट ॲसेट्स. आन्सर दोन्ही लिहायला पाहिलं, दोन्ही लिहिलं तरी मार्क मिळून जातं, काही प्रॉब्लेम नाही. लिक्विड ॲसेट्स ऑर करंट ॲसेट्स. डन. लिक्विड ॲसेट ऑर करंट ॲसेट. त्यानंतर नेक्स्ट आहे अ पर्सन हु रिप्रेझेंट्स डिसीट्स पार्टनर. बाई हा प्रश्न तुम्हाला मुद्दामून टाकण्यात आलेला आहे, कारण अनेक जणांचे अनेक आन्सर असतात. राईट. आता कोणी याचा आन्सर लीगल हेअर लिहिते, त्याला मार्क मिळाले. कोणी एक्झिक्युटर लिहिते, त्याला सुद्धा मार्क मिळाले. आणि कोणी त्याचा आन्सर लिहिते नॉमिनी. आन्सर बघा कोणते कोणते? लीगल हेअर, एक्झिक्युटर, नॉमिनी आणि सक्सेसर आणि ऍडमिनिस्ट्रेटर असे 5 आहेत. बट मोस्ट कॉमन जर पुस्तकीतलं पाहायला गेलं तर 3 आन्सरला त्यांना जास्तीत जास्त प्रिफरन्स देते. सर्वात पहिला लीगल हेअरला प्रिफरन्स देते, त्याच्यानंतर एक्झिक्युटरला प्रिफरन्स देते आणि तिसरा देते नॉमिनीला. या तिन्हीपैकी एक जरी लिहिला तर मार्क पडतात. एक्झिक्युटरची स्पेलिंग ई पासून चालू होते. राईट. एक्झिक्युटर, लीगल हेअर अँड नॉमिनी असे 3 आन्सर त्याचे येतात. त्याच्यानंतर आहे डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची जर डीआर बाजू जास्त असेल तर त्याला काय म्हणतात? इन्कम अँड एक्सपेंडिचरची डीआर बाजू जास्त असेल तर त्या आन्सरला म्हणतात डेफिशिएट. आन्सर काय लागेल? डेफिशिएट. तुमच्यापैकी असे किती जण आहेत बॉस ज्यांचे 20-20 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट आले? यायला पाहिजे होते, सोपे होते. ओके. आणि लक्ष द्या, ओसीएनचा पेपर सोपा आलेला आहे. ओके. इकॉनॉमिक्सचा पेपर सोपा आलेला आहे. आता राहिली बारी, सॉरी अकाउंटचा पेपर सोपा आलेला आहे. आता राहिली फक्त बारी आपल्या इकॉनॉमिक्सची. देवा तेवढं काय रोज पाया पडला तेवढं पडा. फक्त इकॉनॉमिक्स 9 तारखेचा पेपर सोपा जाऊ दे. बस दॅट्स इट. जर 3 पेपरमध्ये तुमचे मार्क्स 90 पेक्षा जास्त आले, 3 पेपरमध्ये, तर तुमची टक्केवारी 80 पेक्षा जास्त आहे. 3 पेपरमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क आले तर तुमची टक्केवारी 80 पेक्षा जास्त आहे. असं कसं? मी 3 पेपरमध्ये 90 घेतो, बाकी 3 पेपरमध्ये 35 घेतो. हावले आहेस तू. ज्याला 3 पेपरमध्ये 90 घेतले तर बाकी 3 पेपरमध्ये ऑटोमॅटिकली 70-80 असतील ना, त्यामुळे ऑटोमॅटिकली टक्केवारी 85 च्या वर जाते. ओके. फक्त 3 पेपरमध्ये 90 घेतले, 90 मार्क घेतले. डन. चलो आता आपण डिस्कस करूया बाकी प्रॉब्लेम कशाचं काय ते काय काय नाही व्यवस्थित चेक करूया. बघा ऍडमिशन ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम होता. अनेक जण नेहमी लक्ष दिले नाही, बट या प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्रीज करायला सांगितलं आहे तुम्हाला. क्लिअर कट की बॉस जर्नल एंट्रीज करणे. आता जर्नल एंट्रीज करत असताना टोटल जर पाहायला गेलं किती एंट्रीज झालेत तर पब्लिक टोटल आता गणित जर केला तर मार्क गेले समजायचं. ओके. गणिताला मार्क मिळणार तुम्हाला जर्नल एंट्रीज करावं लागतील आणि टोटल जर्नल एंट्रीज झाले त्याचे 8 एंट्रीज झाले. टोटल किती एंट्रीज झाले? 8 जर्नल एंट्रीज झाले. करेक्ट. बघा आता 8 म्हणजे कोणते? सर्वात पहिला कॅश बँक अकाउंट या टू रिता 15,000 तिचे कॅपिटल आणलं. त्याच्यानंतर गुडविलचे 3 एंट्रीज झाले. ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना माहिती आहे. गुडविलचे 3 एंट्रीज A1, A2 आणि A3 असे 3 एंट्रीज झाले. A1, A2 आणि A3. त्याच्यानंतर जनरल रिझर्व्हचे 3,750 आला जनरल रिझर्व्ह. तर सीता आणि गीताला 2250 आणि 1500 जाईल त्यांच्या रेशोनुसार. रिव्हॅल्युएशन डीआर टोटल 2475 आली. आरडीडी, स्टॉक मशिनरी असे 3 रिव्हॅल्युएशनच्या डीआर साइडला येतात. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशनच्या सीआर साइडला बघा काय काय येते. जस्ट 1 सेकंड इथं थोडंसं अपडेट करतो मी. हां, हे अपडेटेड ते मिस्टेक वाला आहे. हां, रिव्हॅल्युएशनच्या नेक्स्ट डीआर साइड झाला. सीआर साइडला चेक करा. फर्निचर आला 975. फर्निचर किती रुपये आला? 975. बिल्डिंग आला 4,500. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट सीआरला किती? 5,475. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशनचं जे प्रॉफिट आहे, रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट आलं 3,000 रुपये. एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट या टू सीता गीता कॅपिटल अकाउंट सीआर 3,800 आणि 1,200 असे ओव्हरऑल 8 जर्नल एंट्रीज झाले. डन. अँड रिव्हॅल्युएशन अकाउंटचे जे वर्किंग नोट आहे चेक करा. वर्किंग नोट मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तयार करायला पाहिजे होतं. तयार केला ना केला मार्क नाहीये त्याला. जस्ट टू फाइंड आउट दीज 3,000 तुम्हाला वर्किंग नोट मध्ये असे तयार करायला पाहिजे होतं. केलं नाही तरी मार्क मिळत नाही. सॉरी केलं नाही तरी मार्क वगैरे कळत नाही. फक्त रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट तुमचं 3,000 आले का चेक करा. तुमच्यापैकी असे किती जण आहेत ज्यांचं ऍडमिशन ऑफ पार्टनर सॉल्व्ह केलेलं आहे आणि 3,000 रुपये रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट आलं आहे? हाऊ मेनी ऑफ यू? कारण यायलाच पाहिजे. जर्नल एंट्रीज जर खालीवारी झाले तर काहीच प्रॉब्लेम नाही, मार्क मिळतात. ओके. फक्त एंट्रीज व्यवस्थित करायला पाहिजे होतं. ओके. डन. गणित जर केलं, लेजर अकाउंट जर तयार केलं तर मार्क मिळत नाही. वाय? कारण बॉस तुम्हाला क्लिअर कट म्हणले ना, जेव्हा जर्नल एंट्रीज तयार करा म्हणले तेव्हा तुम्ही गणित केलं तर मार्क कसं पडतील. आणि अनेक वेळा सांगितलं आहे, मीच नाही सर्वजण सांगतात की गणिताखाली बघा काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जर्नल एंट्रीज करा म्हणलेलं आहे, तर मग जर्नल एंट्रीज असतील. ओके. आणि उलट ह्याच्यामुळे तुमचं वेळ वाचला असेल ज्यांनी ऍडमिशन केलं. चला त्याच्यानंतर आहे पब्लिक आता रिटायरमेंटचं बघा. राज, राहुल, नितीनचा प्रॉब्लेम आला होता. सोपा प्रॉब्लेम होता, काहीच नव्हतं या प्रॉब्लेम मध्ये, एकदम बेसिक प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ऍडजस्ट मध्ये सांगण्यात आलं होतं की डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा. आरडीडी इन्क्रीज झाली होती. राईट. रिव्हॅल्युएशन डीआरला 300 रुपये गेली. बिल्डिंग अप्रिशिएट झाला. स्टॉक पहिले 4 एकदम बेसिक होते. त्याच्यानंतर जर सकाळची जर तुम्ही स्ट्रीम केला असता तर हे गुडविल एका झटक्यात क्लिअर झाला असता. गुडविल व्यवसायाचे किती रुपये सांगितलं आहे? 12,000. डन. आणि काय सांगितलं? जे न्यू पार्टनर आहे गुडविल ऑफ द रिटायरिंग पार्टनर गुडविल 12,000 रुपये सांगले. रिमेनिंग पार्टनर्स गुडविल 5,3 देतील. रिटायरिंग पार्टनर्स गुडविल 12,000 आहे आणि रिमेनिंग पार्टनर्स 5,3 देतील. तर काही अशा पद्धतीनं ते पूर्णच्या पूर्ण गणित होईल. चेक करा. 12,000 रुपये गुडविलला जाईल इथं रिटायरिंग पार्टनरच्या राहुलच्या सीआर साइडला. आणि राज आणि नितीन 7,500 आणि 4,500 रुपये देतील. याच गणितामध्ये जर रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट बघितलं तर 12,300 रुपये रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट आहे. रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट किती? 12,300. राज, राहुल, नितीनला 650, 2,460 आणि 3,690 या रेशोनुसार किंवा असं डिस्ट्रीब्यूट करावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे गणितामध्ये बॅलन्स शीट टोटल आली 1,93,500. किती जणांची बॅलन्स शीट टोटल? 1,93,500 आली. हाऊ मेनी ऑफ यू? बाई रिटायरमेंट आलं का गेला? 1,93,500 वाली बॅलन्स शीट आणि एवढीच येते. डन. व्हेरी गुड. कारण रिटायरमेंट सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. कॅश अकाउंट क्लोज केला तर 18,700 रुपये इकडे बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाईल. गुडविल अकाउंट तर ऑटोमॅटिकली क्लोज होते. राईट. त्याची काही गरजच नाही कॅल्क्युलेट करायची. आता इफ इन केस एखादा टोटल चुकली वगैरे रिलॅक्स, काही हायपर व्हायचं नाही. ओके. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं डिझोल्युशनचं गणित. वन पार्टनर ऑल पार्टनर म्हणत बसला आणि साधं फर्म डिझॉल्व्ह आलेलं आहे. म्हणजे पुस्तकीतलं जे सोपं गणित आहे त्याच्यापेक्षा सोपं गणित आलेलं आहे. जर पाहायला गेलं तर फक्त 2च ऍडजस्टमेंट आहेत. फक्त 2 ऍडजस्टमेंट आहेत. कोणते 2 ऍडजस्टमेंट आहेत? हे ऍसेट रिलाइज आणि हे सुद्धा ऍसेट रिलाइज आहे. पहिली ऍडजस्टमेंट झाली आणि डिझोल्युशन एक्सपेन्सेस आहे. दॅट्स इट. आणि बाकी एक हिडन ऍडजस्टमेंट होती जे की आउटसाइड लायबिलिटीज बद्दल पेड करा म्हणलं किंवा पेड करू नका म्हणलं तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी पेड करावं लागतं. ओके. कशाबद्दल होतं? क्रेडिटर्स, जनरल रिझर्व्ह, सॉरी क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल बद्दल होतं. क्रेडिटर्स 48, बिल्स पेबल 14,000. त्याचं जास्त काही हे नाहीये.
लॉस रिअलायझेशन अकाउंटचा प्रॉफिट आला या गणितामध्ये 4,000 रुपये. या गणितामध्ये रिअलायझेशनचं प्रॉफिट आलं 4,000. लाल बाल पालला 1600 रुपये. किती जणांचा 4,000 रुपये आला? लाल बाल पाल प्रॉफिट ऑन रिअलायझेशन 4,000 रुपये. काहीच नव्हतं त्या गणितामध्ये, फक्त तुम्हाला बेसिक पोस्टिंग करून टाकायचे होते, फक्त बेरीज वजाबाकी करायची होती. दॅट्स इट. त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काहीच नव्हतं. ओके. अँड बँक अकाउंटची टोटल चेक करा. बँक अकाउंट टोटल 1,57,000 आली का? बँक अकाउंटची टोटल 1,57,000. डन. बँक अकाउंट टोटल 1,57,000. त्याच्यामध्ये काहीच नाहीये. इथं थोडंसं एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं की आज दुपारी 3 ते 6 पेपर झाल्यानंतर जेवढे ऑफलाईन जे स्टुडंट होते त्या सर्वांना मी ऑफलाईन सेंटरला बोलवलं होतं आणि त्यांनी येण्याच्या अगोदर माझ्या पेजेचा फॉर्मॅट ड्रॉ करून ठेवले होते आणि बाबा त्यांनी पेपर देऊन ऑफलाईन सेंटरला आले आणि 7-8-10 स्टुडंट प्रत्येकाने एक गणित करून दिलेला आहे. त्या सर्वांना असं मानाचा मुद्रा सॅल्यूट वॉटेवर. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे स्ट्रीम लवकर झाली, नसता 9-10 वाजता होते. थँक्यू सो मच तुमच्या सर्वांसाठी ज्यांनी येऊन गणित करून दिलेलं आहे. ओके. डन. 1,57,000 आणि लाल बाल पालचे कॅपिटल अकाउंट आहे. हे तर येऊन जाईल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. मॅक्सिमम जणांचा आला असेल. ओके. चला आता डिझोल्युशन नंतर नेक्स्ट होतं बाय बिल्स ऑफ एक्सचेंज. बिल ऑफ एक्सचेंज सोपं होतं, जास्त काही अवघड नव्हतं. ओके. झाला असा इशू की डिझोल्युशन एवढं सोपं आलंय की बिल ऑफ एक्सचेंज अवघड गेल्यासारखं झालं. म्हणजे इंडिया आणि ते नाम्बिया, झिम्बाब्वे, केनिया सारखी मॅच राहणार कसं झालं ते बिल ऑफ डिझोल्युशन लई सोपं आलं. ओके. डन. चला तरी सुद्धा आपण चेक करूया. बघा पहिली एंट्री इथं बिल कलेक्शनला पाठवला तुम्ही. ओके. बँक इन्फॉर्म दॅट सॅम्स एक्सेप्टन्स ऑफ ₹30,000 सेंड टू बँक फॉर कलेक्शन हॉनर बँक चार्जेस 200. आता याची जनरल एंट्री आहे. एक तर तुम्ही अशी 2 एंट्रीज करू शकता जे की स्क्रीनवर दिसेल. पहिली बघा एंट्री काय होते, बँक अकाउंट डीआर टू बिल सेंड फॉर कलेक्शन आणि बँक चार्जेस अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर 30,000 30,000 200 200. किंवा एकच एंट्री करू शकता. कंबाईन एंट्री काय होते, बँक अकाउंट डीआरला 29,800, बँक चार्जेस अकाउंट डीआरला ₹200 टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सीआरला 30,000. एक सुद्धा एंट्री जर केलं तर 2 मार्क्स तुम्हाला पडले असते. ओके. त्याच्यानंतर सेकंड चेक करा. अरुण इन्फॉर्म अरविंद नीनास एक्सेप्टन्स. तर यांची एंट्री होईल नीना अकाउंट डीआर टू अरुण अकाउंट सीआर 25,400 25,400. नीना अकाउंट डीआर टू अरुण अकाउंट सीआर 25,400 25,400 ही एंट्री होईल जे की करेक्ट आली असेल. एंडोर्समेंट बिल डिझॉनरची एंट्री आहे. ड्रॉवर्स ऑफ डीआरला एंडोर्स नाव सीआरला 25,400 25,400. दॅट्स इट. दुसऱ्या त्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री आहे बँक इन्फॉर्म जज एक्सेप्टन्स ऑफ ₹35,000 डिस्काउंटेड वॉज डिस्काउंटेड विथ बँक डिझॉनर बँक पेड नोटिंग चार्जेस ₹500. काल एका युट्यूब चॅनलच्या स्ट्रीम मध्ये गेलो तुम्ही रात्री जयेश सरांच्या, तर तिथं त्यांनी मला प्रश्न विचारला होता की एका स्टुडंटने विचारलं होतं की बिल्स ऑफ एक्सचेंज बद्दल काय तयारी करायचं. तर मी त्यांना एवढं सांगितलं होतं की प्रत्येक बिलाचे 4 एंट्रीज आणि त्या प्रत्येक बिलाचे 4 डिझॉनर एंट्रीज जर केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क मिळतात. बस जर इफ इन केस कोणी केला असेल, ऑलरेडी करणारच असतील, फक्त कलेक्शन डिस्काउंटेड एंडोर्समेंट या प्रत्येक बिलाचे जर डिझॉनर एंट्रीज तुम्हाला किंवा कॅन्सलचे एंट्रीज आले तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मार्क्स मिळतात. ओके. आता इथे बघा बँकेला पाठवलेलं जायचं बिल डिझॉनर झालं, डिस्काउंटेड बिल डिझॉनर. साधं सिंपल लॉजिक आहे. जेव्हा डिस्काउंटेड बिल डिझॉनर होईल बँक काय करणार, आपल्या खात्यातून पैसे काढून घेणार. आता बँक आपल्या खात्यातून 35,500 काढून घेणार. आपल्याला पैसे कोण देणार, जय. त्यामुळे त्याची एंट्री होईल जय अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर 35,500 35,500. दॅट्स इट. जय अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर 35,500 35,500. करेक्ट. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अरविंद सोल्ड गुड्स टू सागर फॉर ₹20,000 ऑन क्रेडिट देन ड्रू अ न्यू बिल फॉर 2 मंथ्स ऑन सागर. पहिली याच्यामध्ये 2 एंट्री होतील. पहिली एंट्री होईल सेल्सची सागर टू सेल्स आणि दुसरी एंट्री होईल बिल्स रिसिवेबल टू सागर बिल्स रिसिवेबल टू सागर. त्याच्यानंतर लास्ट एंट्री होईल जे एंट्री चुकून घेण्यात आली नाही, जे बाजूच्या पेजवर आहे, बट त्याचा आन्सर येईल असं. त्याचं ट्रान्झॅक्शन बघा, त्या एंट्रीचं ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे पेपर सुद्धा आपल्याकडे. नीता रिटायर हर एक्सेप्टन्स टू अरविंद 16,500 बाय पेइंग कॅश 16,000. आता नीता काय करायली, रिटायर हर एक्सेप्टन्स. राईट. आता नीता नावाच्या एका व्यक्तीवर आपण बिल तयार केलं होतं, तिने त्या बिलाचे पैसे आपल्याला देऊन टाकले. ओके. मग एंट्री काय होईल, कॅश बँक अकाउंट डीआर 16,000, डेबिट अकाउंट डीआर 500 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 16,500. दॅट्स इट. टोटल ऑफ जर्नल येईल 1,47,600. इफ इन केस तुम्ही जर आउट ऑफ मार्क घेणारे स्टुडंट असाल आणि जर हे टोटल लिहिलं नसेल तर मग अवघड होईल. ओके. राईट. बोर्डवाला आय थिंक आपलं व्हिडिओ पाहिलं होतं. आम्हाला सगळे आपले गणित झालेले आहेत. चला नेक्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स. बाई इश्यू ऑफ शेअर्स एकदम सोपं गणित होतं. पुस्तकीमध्ये सुद्धा एवढं सोपं गणित नाही जेवढं इथं आलेलं आहे. तुम्ही सगळे फॉर फीचर कॉल्स एरर्स करत बसल्या, इथं साधं इंग्लिश गणित आलेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये किती एंट्रीज होतात, 8 एंट्रीज होतात. फक्त किती एंट्रीज होतात, 8 एंट्रीज होतात. आता त्या 8 एंट्रीज कोणत्या चेक करा. प्रत्येक सर्वात पहिले रिसिव्ड आणि ट्रान्सफरची होते, त्यानंतर ड्यू रिसिव्डची एंट्रीज होते. बाकी दुसरं तिसरं काहीच होत नाही. ओके. ऍटलीस्ट यांनी थोडं अवघड तरी केलं पाहिजे होतं. याच्यामुळे होते काय माहिती का, कॉम्पिटिशन खतम होऊन जाते. का, कारण चला त्याने वर्षभर अभ्यास केले, रात्रभर मेहनत केले, पुस्तकीतले प्रॉब्लेम्स, डायजेस्टमधले प्रॉब्लेम्स, अवघड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याला 96-97 आहे आणि त्यानं वर्षभर अभ्यास केला नाही, शेवटचा 1 महिना घासलाय, त्याला सुद्धा 95-92 आहे. म्हणजे ते धडक वगैरे हुशार पोराला म्हणते वर्षभर साला तू अभ्यास केला, 3 मार्क्स ट्युशनमध्ये पेपर सॉल्व्ह केला, वर्गामध्ये सगळं पुढे केला, तू मोठी केलास आणि तू माझ्यापेक्षा 4 मार्काचाच फरक आहे तुझा तिथं. राईट. हे असं होतंय. त्याच्यामुळे कुठं ना कुठं बोर्ड पण काय करावं, थोडं अवघड काढायला पाहिजे, बट लई पण अवघड काढली नापास होऊन जाते. त्यामुळे जैसा चल रहा है वैसे चलने दो. आता याच्यामध्ये बॅलन्स शीट यायला पाहिजे होतं, बॅलन्स शीट आलं नाहीये, असू द्या. बट 8 एंट्रीज बघा, कोणते 8 एंट्रीज आहेत. पहिली एंट्री 4,40,000 ची बँक अकाउंट डीआर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट सीआर. असे सगळे एंट्रीज होतात. मला फक्त सांगा लेजर अकाउंट हे लेजर आहे, सॉरी ट्रायल जर्नल, टोटल ऑफ जर्नल किती रुपये आले, कारण 4,40,000 4,40,000 ची 2 एंट्रीज आहेत. 6,60,000 6,60,000 पुन्हा 4,40,000 6,60,000 टोटल ऑफ जर्नल किती रुपये येईल, टोटल ऑफ जर्नल येईल 44 लाख रुपीज, 44 लाख रुपये, 44 लाख रुपयाचे टोटल ऑफ जर्नल येईल. 44 लाख रुपीज इथेपर्यंत कंपल्सरी यायला पाहिजे. 44 लाख. जर समजा आता थोडंफार कुठं चुकलं, काही ना काही मिस्टेक झालं, सगळं बरोबर लिहिलं, फक्त टोटल ऑफ जर्नल चुकलं, तर पुस्तकीमध्ये अशा अनेक ठिकाणी गणित आहेत जिथे टोटल ऑफ जर्नल दिलेलं नाहीये. राईट. तर मला असं वाटतं की तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे फक्त टोटल ऑफ जर्नल मुळे. ओके. कारण पुस्तकामध्ये अनेक गणित तिथं टोटल ऑफ जर्नल दिलं नाही. इफ इन केस तुम्ही जर लिहिलं नसाल तर असं हायपर होऊ नका, मार्क मिळू शकतात. ओके. चलो डन. नेक्स्ट त्याच्यानंतर डेथ ऑफ पार्टनर. बाय डेथ ऑफ पार्टनर मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काहीच आलं नाहीये, अवघड असं सगळं एकदम इझी आहे, जास्त काही हेक्टिक नव्हतं गणितामध्ये. ओके. फर्निचर मार्केट प्राइस नुसार ऍडजस्ट करायचं होतं, लँड अँड बिल्डिंग डीपी आरडीडी. आता फक्त गुडविल तर याच्यामध्ये नाहीच नाही. राहिलं सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंटचं कॅल्क्युलेशन बघा, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार पण नाही, डायरेक्ट 90,000 दिले. ओके. आणि 90,000 वर
तुम्हाला गुडविल फाइंड आउट सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट फाइंड आउट करायचं होतं. एनिवन कोणी सांगेल किती आले? हे बघा, वर्षभराचं 90 त्याला किती महिन्याचे होतात? 3. वर्षभराचं 90 तर 3 महिन्याचं किती येते? सर 22,500. वर्षभराचं 90 तर 3 महिन्याचं 22,500. आता त्या 22,500 ला त्याच्या रेशोनुसार भाग द्यायचा होता. राईट, त्यांचा रेशो जे की रेशो गणितामध्ये दिला नाही म्हणजे कसं इक्वल ऑलरेडी क्लिअर कट सांगितलेलं आहे इक्वल पार्टनर्स म्हणून. राईट, मग 22,500 ला भागिले 3 करा, आन्सर 7,500. तर त्या डिसिक्स पार्टनरचं सस्पेन्स अकाउंटचा प्रॉफिट होता 7,500 7,500. राईट, गणितामध्ये बघा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचं जे लॉस आलेलं आहे ते सुद्धा 7,500 आलेलं आहे. अडीच जाईल तिघांना. त्यानंतर ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बघा सुरेश नावाचा पार्टनर मेला. राईट, तर त्याचं 7,500 रुपये सस्पेन्स लिहिला. त्याच्या एक्झिक्युटरला जाईल 2,55,000. सुरेशच्या एक्झिक्युटरला किती जाईल? 2,55,000. डन. अँड गणितामध्ये बॅलन्स शीटची टोटल येईल नियर अबाउट 6 लाख रुपये. बॅलन्स शीट टोटल येईल 6 लाख रुपये. राईट, बॅलन्स शीट टोटल येईल 6 लाख रुपये. आता अमाऊंट चूक झाली ते कुठं चूक झाली त्याच्यावर डिपेंड आहे, बट बरोबर यायला पाहिजे होतं. ओम सदावर्ती तुझा डेथ ऑफ पार्टनर 6,22,500 आला आहे. मी एक वेळेस चेक करतो, कारण या स्टुडंटने एकदम व्यवस्थितरित्या केलेला आहे, तरी सुद्धा मी एक वेळेस चेक करतो. ऑलराईट, अमितचे वर्षभरात पहिल्यांदा 5 प्रॉब्लेम दिला असं काही नाही, आणखी खूप सारे प्रॉब्लेम्स, आणखी खूप सारे एक्झाम्स येणार आहेत. आता तर सुरुवात आहे. ओके, बाकी गुडविलचं काही काम नाही, कॅश अकाउंटचं काही काम नव्हतं त्याच्यामध्ये. ओके, चला डेथ ऑफ पार्टनर नंतर नेक्स्ट मोस्ट अवेटेड आणि इम्पॉर्टंट ज्याचे पार्ट कचराच करून टाकले. चला पुस्तकीतले एक ना एक तरी गणित असं द्यायला पाहिजे होतं की जिथं वर्गातल्या टॉपर बरोबर खुश व्हावं. बाकी सगळे गणित तुम्ही इझी द्या, पण एखादा प्रॉब्लेम तरी थोडंसं टफ द्या, वर्षभर अभ्यास केला त्याचा फायदा होईल. आता अशा पेपर जेव्हा येतात मग पुढच्या वर्षीचे पोरं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहतात, काय गेल्या वर्षीचा पेपर होता म्हणतात. एक ना एक असं मुंडी आवडला ऍडजस्टमेंट यायला पाहिजे होती. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. रिसिप्ट आर एरर्स विजिट फीस मध्ये 4,000 रुपये ऍड करून ऍसेट साइडला, डिस्पेन्सरी मध्ये 1,000 इन्कम ऍड करून ऍसेट साइडला, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर ला रेंट ऍड मधून दुसरी गोष्ट लायबिलिटी, सॅलरी मध्ये 2,000 लायबिलिटीज, स्टॉक ऑफ ड्रग्स सुद्धा इझी आहे. त्याच्यानंतर 40% कन्व्हेन्स आर एक्सपेन्सेस फॉर डोमेस्टिक यूज. आता ही एक ऍडजस्टमेंट आहे जे की कुठे ना कुठे खूप साऱ्या जणांना अवघड गेली असेल. बस डोमेस्टिक यूज साठी मला तर कन्व्हेन्सच्या अमाउंट मधून कन्व्हेन्सची अमाउंट आहे इथं या 8,000 मधून 3,200 रुपये मायनस करावं लागत होतं, आणि दुसरी पोस्टिंग कॅपिटल फंड मधून ड्रॉविंग म्हणून मायनस करायला पाहिजे होतं. कॅपिटल फंड मधून ड्रॉविंग म्हणून मायनस करायला पाहिजे होतं. फक्त एक वेळ चेक करू द्या किती येईल. राईट, 3,200 रुपये येईल. हे बघा, कन्व्हेन्स 8,000, 40% डोमेस्टिक यूज, आउटरला किती येईल? 4,800. ही एक थोडीशी ऍडजस्टमेंट इंटरेस्टिंग होती. 8,000 मधून 3,200 मायनस करायचं. 3,200 मायनस केल्यानंतर कॅपिटल फंड मधून डोमेस्टिक यूज म्हणून तिथून सुद्धा मायनस करायचं, किंवा ड्रॉइंग म्हणून सुद्धा मायनस केलं तरी चालेल. बाकी गणिताचा सरप्लस येईल 24,920. आता याने ज्याने गणित केलेलं आहे त्याच्यासाठी सूचना आहे की इथं यानं ज्या स्टुडंट गणित मला करून दिलेलं आहे इथं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर लिहिलेलं नाहीये. इफ इन केस एक्झाम मध्ये पण असंच लिहिला तर मग मार्क कटतील, कारण ते लिहायला पाहिजे होतं. ओके, सरप्लस 24,920. चेक करा बॅलन्स शीट टोटल किती आली? 44,720. बॅलन्स शीट टोटल 44,720. ओके, याची गडबड बघा, या मला आउटला टोटल पण करून दिलं नाही, बट बॅलन्स शीट टोटल करेक्ट आहे. किती जणांची आली? 44,720. सस्पेन्स अकाउंट जर चुकलं तर एक मार्क कटल्या जाते, डास कटल्या जाते, कारण 8 मार्काचा गणित आहे, एक मार्क कटल्या जाते. ओके, डन. 44,720 सस्पेन्स अकाउंट, सॉरी बॅलन्स शीटची टोटल आली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. आता फायनल अकाउंटचा जो गणित होता पब्लिक, त्या फायनल अकाउंटच्या गणितामध्ये तुम्हाला ना हे कॅल्क्युलेट करायचं नव्हतं. ओके, फायनल अकाउंटच्या गणितामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करायची गरज नव्हती. वाय? कारण ऑलरेडी ट्रेडिंग अकाउंटचं ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला दिलं होतं. पुस्तकामध्ये आय थिंक नाना नानीचं गणित आहे, त्या नाना नानीला गणितामध्ये मामा आणि काका केलेत, बाकी सगळं सेम आहे. आता अवघड ऍडजस्टमेंट बघितलं तर स्टुडंटला थोडंसं टफ जातील, ते म्हणजे 2 हिडन ऍडजस्टमेंट आले बँक लोनचे आणि एक लँड अँड बिल्डिंगची आलेली आहे. ओके, चला फटाफट सांगा तुमचं डेप्रिसिएशन किती रुपये आलं आहे? डेप्रिसिएशन घसारा. लँड अँड बिल्डिंगची अमाउंट किती आहे? 40,000 1 जुलैला, त्याच्या अगोदर 1 लाख, म्हणजे 60,000 ची लँड अँड बिल्डिंग वर्षभर वापरला त्याच्यावर 10% 6,000, आणि 40,000 10% 3 महिन्याचा 3,000, 6 आणि 3 किती? 9,000 टोटल या लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन येईल. किती हजार? 9,000. बँक लोनची अमाउंट 10% आहे, 60,000 वर 10% 3 महिन्यासाठी येईल, 6 महिन्यासाठी 3,000 रुपये. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला त्याच्यामध्ये ऍड 3,000 ची पोस्टिंग प्रॉफिट लॉस डीआर साइडला. राईट, शबाश. त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट बघा, ग्रॉस प्रॉफिट ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करायची गरज नाही. डायरेक्ट ग्रॉस प्रॉफिटची नोंद प्रॉफिट अँड लॉसेस या साइडला करायचं. इन्शुरन्स मधून प्रिपेड इन्शुरन्स मायनस करून प्रिपेड इन्शुरन्स मायनस करायला पाहिजे होतं, जे की येऊन जाईल. बॅड डेट्स ऑलरेडी येऊन जाते. चला फटाफट चेक करूया. नेट प्रॉफिट 12,000 रुपये आलेला आहे. इक्वल रेशो जर वाटायला गेला तर 6,000 येते. टोटल नेट प्रॉफिट 12,000 आलेला आहे. इक्वली डिस्ट्रीब्यूट करा, किती येईल? 6,000. काय खुश पोरं? कारण नेट प्रॉफिट जे आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते 6 मार्कासाठी होतं. तुम्हाला 6, फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर बरोबर आलं तर तुम्हाला 6 मार्क पडतात. अदरवाईज 4 मार्कासाठी असतो तो, पण आता त्याच्यामध्ये 6 मार्क तुम्हाला पडतात. ओके, अँड त्याच्यानंतर बॅलन्स शीट टोटल येईल 2,91,000 रुपये. बॅलन्स शीट टोटल येईल 2,91,000 रुपीज. किती जणांची आली बॅलन्स शीट टोटल? 2,91,000 रुपीज. 2,91,000 रुपये यायलाच पाहिजे होतं का? कारण आहेच तसं. ओके, चला आता पब्लिक साधा सिंपल ब्रो टू ब्रो टॉक म्हणा, काहीही म्हणा, बट पेपर झाला अकाउंटचा. आय गेस तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना सोपं गेला असेल. ओके,